नमस्कार. महात्मा गांधी यांच्या 154व्या जयंतीच्या निमित्ताने व वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून युवा मनवंतर परिवार आयोजित गांधी समजून घेताना या कार्यक्रमात मी अभिलाष आपले सर्वांचे स्वागत करतो. गांधींजी सारखा एक हाडामासाचा चालता बोलता माणूस या पृथ्वी तळावर होऊन गेला, यावर येणाऱ्या पिढ्यांना विश्वास ठेवणे अवघड जाईल किंवा यावर येणाऱ्या पिढ्या विश्वास ठेवणार नाहीत, अशा आशयाचे अल्बर्ट आइन्स्टाईन यांचे गांधींजीबद्दलचे एक विधान प्रसिद्ध आहे. आपण सर्वांना सर्वसाधारणपणे हे विधान ऐकून वा वाचून माहीत असते, परंतु अल्बर्ट आइन्स्टाईन सारख्या शास्त्रज्ञाला असे का म्हणावेसे वाटले असेल याचा विचार आपण करत नाही. विशेष म्हणजे गांधींजीबद्दल एकच एक असा मतप्रवाह किंवा विचारप्रवाह आज या देशात अस्तित्वात नाही. अनेक मतमतांतरामधून आणि विचारांमधून गांधी आपल्या समोर येत असतात. त्यात प्रामुख्याने साहित्य आणि लिखित माध्यमांचा वाटा खूप मोठा आहे. मात्र चित्रपट, नाटक, दूरचित्रवाणी मालिका अशा इतर माध्यमांचा वाटा फार कमी आहे. तरीही ज्या काही चित्रपटांच्या द्वारे गांधींजी त्यांचे जीवनचरित्र वा सिद्धांत यांचा अनुभव घेता येईल, गांधी हे नेमके काय रसायन आहे जे आजही आपल्या मनावर गारूड करून आहे, हेच समजावून घेण्यासाठीचा हा कार्यक्रम. या कार्यक्रमाद्वारे मी आपणासमोर मोहनदास करमचंद गांधी यांच्या जीवनावर आधारित 5 निवडक सिनेमांच्या माध्यमातून गांधी गारूड समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. यातील पहिला चित्रपट आहे 1996 साली प्रदर्शित झालेला, श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केलेला मेकिंग ऑफ महात्मा. यात गांधीजींची भूमिका रजत कपूर यांनी केलेली आहे. या चित्रपटाची कथा फातिमा मीर यांच्या द अप्रेंटिसशिप ऑफ अ महात्मा या पुस्तकावर आधारित आहे. महात्मा गांधी यांच्या दक्षिण आफ्रिकेतील 21 वर्षांच्या वास्तवाचा आणि त्यांच्या जीवन प्रवासात होत जाणाऱ्या बदलाविषयी या सिनेमात दाखवले आहे. या 21 वर्षाच्या काळामध्ये दक्षिण आफ्रिकेतील ब्रिटिश राजवटीने लादलेल्या जाचक कायदेव्यवस्था याविषयीचा अहिंसेच्या मार्गाने उभारलेला लढा असेल, गांधीजींच्या जीवनमूल्यांमुळे वैयक्तिक आयुष्यात कस्तुरबा गांधी आणि मुले, विशेष करून हिरालाल यांच्या नातेसंबंधात झालेल्या बदलाविषयी हा सिनेमा प्रकाश टाकतो. जनसेवा करता करता वैयक्तिक आयुष्यात सर्व सुखसोयी यांना सोडून आवश्यक तेवढ्याच वस्तू आणि सोयीचे अवलंब आयुष्यात केला. वाचलेले विचार स्वतःमध्ये अनुसरण्यासाठी कस्तुरबा यांना मैला साफसफाई करण्यास लावले. स्थावर मालमत्ता साठवणूक वा चैनीच्या वस्तू यांचा वापर केला नाही. प्लेगच्या साथीच्या वेळी स्वतः जनसेवा करतानाचा प्रसंग हा त्यांच्यातील सेवाभाव दर्शवतो. गांधीजी भारतातून आल्यानंतर ते दक्षिण आफ्रिकेला सोडून जाण्यापर्यंत या कालखंडात त्यांच्या वेशभूषा, जीवनमूल्ये, स्वभाव कसा बदलत गेला या बाबींच्यावर अगदी बारकाईने दिग्दर्शकाने चित्रण केले आहे. गांधीजी यांना नैतिक आणि धार्मिक प्रश्नांच्या बद्दल रुची पहिलेपासूनच होती, पण त्यांचे व्यवस्थितपणे अध्ययन करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेतील काळ महत्त्वाचा ठरला. या काळात त्यांनी हिंदू बरोबरच ख्रिश्चन, इस्लाम या धर्माविषयीची धार्मिक पुस्तके वाचली. टॉल्स्टॉय, रस्किन अशा अनेक साहित्यिकांच्या विचारसरणीचा गांधीजींच्यावर वैचारिक जडणघडणीत प्रभाव पडलेला होता आणि तो ह्या सिनेमात ही आपल्याला पाहायला मिळेल. एका व्यावसायिक केस लढविण्यासंदर्भात ते मे 1883 ला भारतातून दक्षिण आफ्रिकेत येतात. सिनेमातील एका प्रसंगात केवळ कृष्णवर्णीय भारतीय असल्याने फर्स्ट क्लासच्या रेल्वे प्रवासाचे तिकीट असूनही त्यांना खाली उतरून लावल्या जाते. तेथून गांधीजी यांच्या आयुष्यातील एका नव्या अध्यायाची सुरुवात होते. श्याम बेनेगल यांनी या संपूर्ण चित्रपटातून गांधीजींच्या जडणघडणीत आफ्रिकेत घडलेल्या सर्व घटनाक्रमांना स्पर्श करण्याचा आणि ते दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. सिनेमा पाहताना लक्षात येईल की अगदी बारकाईने प्रत्येक गोष्ट चित्रित केली आहे. हा सिनेमा आपणास गांधीजी त्यांच्या दक्षिण आफ्रिकेच्या कार्यकाळातील लढ्याची व त्यांच्या व्यक्तित्वात होत गेलेल्या बदलांची अनुभूती देतो. दक्षिण आफ्रिकेच्या कार्याबद्दलचा असा दीर्घ आणि उत्तम दुसरा कोणताही सिनेमा आपणास पाहायला मिळणार नाही. यानंतरचा दुसरा चित्रपट आहे 1982 साली प्रदर्शित झालेला, रिचर्ड ॲटनबरो यांनी दिग्दर्शित केलेला गांधी. हा महात्मा गांधी यांच्या जीवनावर निघालेला पहिला भव्य दिव्य असा सिनेमा आहे.
याची प्रचिती तो प्रत्यक्ष पाहिल्यावर नक्कीच येते. यातील गांधीजींच्या भूमिका बेन किंग्सले यांनी केलेली आहे. महात्मा गांधी यांच्या संपूर्ण जीवनचरित्र, त्यांचे सिद्धांत, जीवनमूल्ये यांचा अनुभव घ्यायचा असेल तर हा सिनेमा एकदा तरी प्रत्येकाने पाहायला हवा. सिनेमाची मूळ कथा ही लुईस फिशर यांच्या लाईफ ऑफ महात्मा गांधी या पुस्तकावर आधारित आहे. या सिनेमातून 1893 पासूनचा गांधीजी यांचा दक्षिण आफ्रिकेतील ब्रिटिश राजवटीविरुद्धचा लढा, त्यात त्यांना आलेले यश, या लढ्यांमुळे भारतात त्यांच्या नावाची होत असलेली चर्चा, गांधीजी यांचे गुरु गोपाळकृष्ण गोखले यांनी भारतातील परिस्थितीत बदल करण्यासाठी त्यांनी वकिली सोडून प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन लढा उभारण्यासाठी प्रथम भारत भ्रमण करण्याचा दिलेला उपदेश, ब्रिटिशांच्या अन्याय व्यवस्थेला सुरुंग लावण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेसच्या द्वारे त्यांनी उभ्या केलेल्या प्रत्येक लढायाचे, घटना घडामोडींचे दृश्य पाहिल्यावर आपल्या अंगावर शहारे आल्यावाचून राहणार नाहीत. दिग्दर्शक यांना हा सिनेमा बनवण्यासाठी बऱ्याच अडीअडचणींना सामोरे जावे लागले. तब्बल 20 वर्ष ते हे स्वप्न साकार करण्यासाठी झटत होते. 5 खंडातील वेगवेगळ्या देशातील अभिनेते, वेगवेगळ्या खंडातील शूटिंग, खूप मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्ष स्थळावर केलेले चित्रीकरण, गांधीजींच्या मृत्यूनंतर शवयात्रेच्या सीनला तब्बल 4 लाख लोक सामील झाली होती. यामुळे गांधी निर्विवादपणे चित्रपट म्हणून एक अजस्त्र कला निर्मिती आहे. यामुळेच या सिनेमाला 8 ऑस्कर पुरस्कार तसेच इतर अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. या सिनेमातून आपल्याला गांधीजींचे व्यक्तिमत्व जिवंत पाहण्याचा अनुभव मिळतो, तो गांधीजींची भूमिका साकारणारे अभिनेते बेन किंग्सले यांच्या दमदार अभिनयामुळे. हा सिनेमा एक आगळावेगळा दृश्य अनुभव आहे. कथानक मांडण्याची शांत संयमी लय, कथानक उलगडत जाण्याच्या प्रक्रियेत चित्रित केलेले महत्त्वाचे घटनाक्रम. हा सिनेमा पाहताना आपणास लक्षात येईल की दिग्दर्शकांनी गांधीजींची भारतातील प्रभाव वा चमत्कार सांगण्याऐवजी त्यांनी गांधीजींच्या लहान लहान कृती दाखवून त्याचा सहज परिणाम साधण्यावर भर दिलेला आहे. आंदोलनाच्या काळातील एका टप्प्यावर बॅरिस्टर जिनांच्या घरी सुरू असलेल्या देशातील सर्व महत्त्वाच्या नेत्यांमधील बैठकीत गांधी आपल्या देशात कोणीही मोठा किंवा कोणीही लहान नाही, सर्व समान आहेत व त्याबद्दल ते आठाही भूमिका मांडतात. आपल्या कृतीतून ते पटवून देण्यासाठी ते बैठकीकडे चहाचे कप घेऊन उभ्या असणाऱ्या जिनांच्या घरातील नौकराला अडवतात, त्याच्या हातातील कप घेतात व सर्वांना स्वतः चहा वाटतात. असे गांधीजींच्या मोठेपणातले सहज पदर आणि विचारातला प्रामाणिकपणा अनेक प्रसंगात चित्रित केलेला दिसून येतो. सोबतच व्यक्ती म्हणून ही काही प्रसंग चित्रित केलेले आहेत, जसे की कस्तुरबा स्वतः स्वच्छतागृहाची साफसफाई करण्यास नकार देतात, तेव्हा गांधीजी त्यांच्यावर रागावतात आणि हे काम त्यांना करावेच लागेल हे ठामपणे सांगतात. आश्रमातील त्यांची राहणीमान असो, फाळणीच्या वेळेस त्यांनी ती नाही होण्यासाठी केलेले प्रयत्न असो. सिनेमात एका प्रसंगात फाळणीच्या वेळेला गांधीजी जिनांना म्हणतात, हिंदू आणि मुस्लिम हे या देशाचे डावा आणि उजवा डोळा आहेत, कोणी गुलाम नाही, कोणी मालक नाही. त्यावर जिना उत्तर देतात की हे जग म्हणजे महात्मा गांधी नाही, मी सर्वसामान्य माणसांबद्दल बोलतोय. हा गांधी आणि इतर नेत्यांमधील विचारांचा फरक काही तुलनात्मक पद्धतीने समोर येतो. एकूणच काय, हा सिनेमा आपल्याला गांधींकडे पाहण्याचा परंपरागत चालणारा दृष्टिकोन बदलतो आणि अधिक स्पष्ट स्वच्छपणे गांधी हे रसायन परत समजून घेण्यास आपण सुरुवात करतो. यातील तिसरा सिनेमा आहे 2011 साली कन्नड भाषेत प्रदर्शित झालेला गिरीश कासारवल्ली दिग्दर्शित कुर्मावतार. यात गांधीजींची भूमिका डॉक्टर शिकारीपूर कृष्णमूर्ती यांनी साकारली आहे. या सिनेमाची कथा ही कुम वीरभद्राप्पा यांच्या लघुकथेवर आधारित आहे. सिनेमाची कथा साधारणपणे अशी आहे, एका सरकारी कर्मचारी जो खूप निष्ठेने आणि श्रद्धेने आपले काम करत असतो, त्याला एका सिरियलमध्ये गांधीजींची भूमिका साकारायची असते. त्यात तो कसलाही अनुभव नसताना भूमिका साकारतो. ती साकारत असताना अभिनयात येणाऱ्या अडचणींसाठी, गांधीजींची माहिती नसताना गांधीजी कसे होते हे जाणून घेण्यासाठी गांधीजींवरील वेगवेगळे पुस्तके वाचतो. पुढे सिरियलचे काम करत असताना सर्वसामान्य असणारा माणूस
आज मात्र गांधीजींच्या भूमिकेमुळे प्रसिद्धीच झोतात येतो. त्याला या गोष्टीचा आनंदही होतो. पण पुढे गांधीजींचे विचार आपल्या जीवनात आत्मसात केल्यानंतर त्याला काही न पटणाऱ्या गोष्टीही कराव्या लागतात. जसे लाच देऊन, वशिला देऊन, ओळखी दाखवून काम करून घेणे असेल, गांधीजींची भूमिका साकारताना गांधीजींच्या तत्वांचा दिग्दर्शकांकडून होणाऱ्या चुकीच्या दिग्दर्शनाचा विरोध असेल, घरातील मुलाच्या सुनेच्या चुकीच्या वागण्याचा विरोध, अशा अनेक बाबींचा त्यांच्या मनावर गांधीजींच्या विचारसरणीत या गोष्टी बसत नसल्यामुळे नायकाची अस्वस्थता दिग्दर्शक दाखवतो. सिनेमातून प्रत्येक दिग्दर्शक आपापल्या नजरेतून, समजुतीने, कल्पनेतून गांधी आकाराला आणत असतो, पण हे काही त्यांना मान्य नसते. सिनेमाच्या शेवटी त्यांना गांधीजी आजच्या काळामध्ये अभिनय करणे किती सोपे आहेत, पण या उलट गांधीजींचे विचार आचरणात आणणे किती अवघड गोष्ट आहे हे नायकाच्या लक्षात येते. दिग्दर्शक कासारवल्ली यांनी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने गांधीजींच्या विचारसरणीवर, तसेच आजच्या काळात गांधीजींचे विचार आपण कसे विसरत चाललो आहोत याविषयी भाष्य करण्याचा प्रयत्न चित्रपटातून केलेला दिसून येतो. भाषेची अडचण वगळता हा सिनेमा नेमके काय सांगू पाहतोय हे आपणास प्रत्यक्ष सिनेमा पाहताना अनुभवता येते. यातील चौथा चित्रपट आहे 26 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित झालेला राजकुमार संतोषी दिग्दर्शित गांधी गोडसे एक युद्ध. यात गांधीजींची भूमिका दीपक अंतानी यांनी केली आहे, तर नथुराम गोडसे यांची भूमिका चिन्मय मांडलेकर यांनी केली आहे. या चित्रपटाची कथा प्रमुख हिंदी विद्वान असगर वजाहत यांच्या godse@gandhi.com या नाटकावर आधारित आहे. चित्रपट हा पूर्णपणे काल्पनिक आहे. चित्रपटाची कथा अशी आहे: पाकिस्तान आणि भारत विभाजित झालेला आहे. सर्वत्र रक्तपात, दंगली होत आहेत. तत्कालीन काँग्रेस नेते आणि गांधीजींनी घेतलेले काही निर्णय हे अखंड भारत या कल्पनेला तडा जाणारे व हिंदू विरोधी असल्याने 30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसे गांधीजींच्या वर 3 गोळ्या झाडून त्यांना मारण्याचा प्रयत्न करतो. यात गांधीजी बचावतात व त्यानंतर संविधान निर्मिती असेल, पाकिस्तानला 55 कोटी देण्याचा निर्णय असेल, गांधीजी काँग्रेस सोडून ग्राम स्वराज्य आंदोलन अवलंबणे, अशा बऱ्याच घटनांक्रमावर चर्चा, संवाद दाखविण्याचा प्रयत्न या चित्रपटात केलेला दिसून येतो. सिनेमाचा मध्यवर्ती भाग म्हणजे गांधी गोडसे यांना तुरुंगात एकमेकांना समोर उभा करतो. अनेक विषयांवर तर्कवितर्क, वादविवाद, दोहोंच्या विचारांचा संघर्ष हा सिनेमा दाखवतो. गोडसे आणि गांधी यांच्या प्रत्यक्ष दृश्यात्मक संवादाच्या माध्यमातून हा सिनेमा अखंड भारताचा मुद्दा, मुस्लिम लोकांवर गांधीजींचे विशेष प्रेम, हिंदू विरोधी गांधी, भारताची विभाजन, अशा अनेक घटना घडामोडींवर आणि गांधी गोडसे दोहोंच्या मतमतांतरांच्या वर प्रकाश टाकतो. त्याचबरोबर काँग्रेसच्या काही न पटणाऱ्या निर्णयाच्या विरोधात महात्मा गांधी असतात. ते पार्टी सोडून ग्राम स्वराज्य आंदोलन उभारून स्वशासन करण्याच्या सिद्धांताची मांडणी करताना दिसतात. सिनेमा हा पूर्णपणे काल्पनिक असल्याने त्यातील काही भाग आपण नक्कीच स्वीकारू शकत नाहीत, पण तरीही अशी कल्पना करू शकतो की जर हे असे झाले असते तर गांधी गोडसे यांच्यातील संवाद कसा झाला असता, असे आपण विचार करायला लागतो. बाकी सिनेमा वेशभूषा आणि इतर दिग्गज नेत्यांच्या कास्टिंग बद्दल निराशा करतो. दिग्दर्शन छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष देण्यात कमी पडला आहे असे वाटून जाते. तरीही तुरुंगात होणारी चर्चा आणि सिनेमाचा शेवट हा महत्त्वपूर्ण आहे. शिक्षेतून माफी मिळाल्यानंतर जेलच्या बाहेर गांधी आणि गोडसे समर्थक त्यांच्या स्वागत करण्यासाठी आणि त्यांना घेऊन जाण्यासाठी आलेले असतात, परंतु ते दोघेही त्यांच्या समर्थकांच्या सोबत जात नाहीत. दोघेही समर्थकांच्या मधून रस्ता बनवून पुढे जातात. हा सिनेमा केवळ एक कल्पना म्हणून आपण नक्कीच पाहावा आणि गांधी गोडसे यांची चर्चा अनुभवावी. यातील 5वा आणि शेवटचा सिनेमा आहे राजकुमार हिरानी यांनी दिग्दर्शित केलेला 1 सप्टेंबर 2006 साली प्रदर्शित झालेला लगे रहो मुन्ना भाई. यामध्ये गांधीजी यांची भूमिका दिलीप प्रभावळकर यांनी साकारली आहे. हा सिनेमा बहुतेक प्रेक्षकांनी पाहिलेला असेल, त्याची कथा ही सर्वांना माहीत असेल, पण मग या सिनेमाविषयी मी तरी काय वेगळे सांगणार आहे असे आपण म्हणू शकता. पण माझ्याकडे माझ्या अनुभवाशिवाय दुसरे
काहीही सांगण्यासारखे नाही. तोच मी अनुभव इथे सांगू इच्छितो. मला असे वाटते गांधीजींच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकणारे बरेच सिनेमे निघाले असतील, पण हा सिनेमा एका वेगळ्या पद्धतीने वेगळ्या विषयाची मांडणी करणारा ठरला. स्वातंत्र्याच्या नंतर तब्बल 59 वर्षानंतर भारतातील शासकीय व्यवस्था, भांडवली व्यवस्था आणि विशेष म्हणजे माणूस म्हणून जगत असणारे आपण सारे जण काळाच्या ओघात कसे बदलत गेलो आणि यावर गांधीगिरी स्टाईलने उत्तर शोधण्याचा प्रयत्न राजकुमार हिरानी यांनी केलेला या चित्रपटातून दिसून येतो. हा सिनेमा तरुणांना दृष्टीसमोर ठेवून बनवलेला आहे, कारण इतिहासाच्या अभ्यासक्रमानुसार गांधीजी हे केवळ स्वातंत्र्य लढ्यातील प्रमुख नेतृत्व होते. त्यांनी अहिंसा आणि आंदोलन यांच्याद्वारे स्वतंत्र मिळवून दिले. या पलीकडे गांधीजींच्या विचारसरणीच्या जीवनमूल्यांचा साधा लवलेशही विद्यार्थी मनावर पाडण्यासाठी भारतीय अभ्यासक्रम अपयशी ठरतात. तेव्हा याच काळात हा सिनेमा गांधींना एका वेगळ्या रूपात आपल्यासमोर उभा करतो. प्रत्येक समस्येचे उत्तर हे गांधीजींच्या जीवनमूल्यातून शोधण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो असे दिग्दर्शकाला दाखविण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. हा सिनेमा तरुणाईला आजही गांधीजींचे विचार आत्मसात करण्याची भुरळ घालतो, कारण हसत खेळवत हा सिनेमा गांधीगिरी शिकवत असतो, ज्यातून आपणही गांधीगिरींच्या प्रेमात पडतो आणि पाठ्यक्रमातून न अनुभवता आलेला गांधी सिनेमाच्या माध्यमातून अनुभवता येतो आणि पचवता देखील येतो. महात्मा गांधी यांच्या तत्वांचे पुनर्जीवन करण्यात व एकूण आजच्या पिढीत गांधीजींबाबत आत्मीयता व त्यांच्या विचारांवर विचार करण्यास या चित्रपटाने हातभार लावला आहे. टकल्या गांधी, देशाची फाळणी करणारा गांधी, भगतसिंग यांना मदत न करणारा गांधी, 55 कोटींचे दान देणारा गांधी, सुभाषचंद्र बोस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विरोधी गांधी, जास्तच अहिंसावादी असणारा गांधी, मुस्लिम प्रिय आणि हिंदू विरोधी असणारा गांधी, स्त्रियांशी संग करणारा गांधी, असे अनेक गांधी अनेकांच्या तोंडून आपण ऐकले, अनुभवले असणार. कारण गांधी नाकारण्यासाठी ही अशी बरीच कारणे त्यांना ठाऊक असतात आणि ती त्यांनी आपल्या मस्तकात अगदी खोलवर रोवून ठेवलेली देखील असतात. आणि तोच द्वेष ते व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या ज्ञानयज्ञातून सर्वत्र पाझरत असतात, पण ते केवळ विरोध करायचा म्हणून विरोध करतात. मुळात गांधीजी त्यांना जाणून घेण्यासाठी सवड नसते, कारण गांधी हे सहजासहजी पचनी न पडणारे रसायन आहे. केवळ राष्ट्रपिता, महात्मा म्हणण्याने किंवा स्वच्छतेच्या पोस्टरबाजीवर चष्मा आणि लाठी घेऊन उभा असलेला गांधी काय तो सरकार किंवा सामान्य जनतेच्या पचनी पडू शकतो. खरा गांधी हा सहजासहजी पचनी पडणारा नाही, कारण गांधीवादी असो किंवा विरोधी यांनी केवळ वादाला प्रतिवाद केला आहे. मतभेदापलीकडे जाऊन त्यांनी गांधी समजून घेण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूकडून तेवढ्या प्रमाणात झालेला दिसून येत नाही असे मला वाटते. पण मला असे वाटते की गांधी खरंच जर समजून घ्यायचे असतील तर किमान हे 5 सिनेमे आपण पाहायला पाहिजे. मी खात्री देऊ शकतो की गांधी विषयीचे आपले गैरसमज या 5 चित्रपटातून नक्कीच बदल झालेला दिसून येईल. युवा मनवंतर टीमने केलेला हा प्रयत्न आपणास कसा वाटला ते नक्की कमेंटद्वारे कळवा. काही चुका झाल्या असतील, काही बदल हवे असतील तर त्या देखील निदर्शनास आणून द्या. यातील यूट्यूबवर उपलब्ध असलेले 3 सिनेमाच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपणास मिळतील. ते आपण नक्की पाहावेत आणि गांधी नव्याने समजून घ्यावा अशी आशा बाळगतो आणि थांबतो. धन्यवाद.